नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. पंचकोश विवेक. देहाच्या निरासे पाविजे या ठाया या तुकोबारायांच्या सांगण्याप्रमाणे देहाचा निराश केल्याशिवाय मी ब्रह्म आहे असा अनुभव येत नाही. या निराशेसाठी 4 देहांच्या निरासाप्रमाणेच शास्त्रकार 5 कोशांचा निराश सांगतात. मानवी शरीराच्या 5 कोशांची कल्पना तैत्तरीय श्रुतीवर आधारलेली असून आत्मा जणू या 5 कोशात दडलेला आहे. त्या 5 कोशांना विचाराने सोलून काढले असता आत्मरूप सोलीव सुखाचा अनुभव येतो. ध्यान करण्याची एक सोय, एवढेच या 5 कोशाचे महत्त्व आहे. ते कोश वास्तविक नाहीत, ते शरीरात सापडत नाहीत. आता पंचकोश सांगण्यास सुरुवात. 5 कोश समजावून घेतले असता जे ब्रह्म त्याच्या आत दडून राहिले आहे त्या ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य होते. म्हणून 5 कोशांचे विवेचन केले जात आहे. यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमम. तैत्तरीय उपनिषद. 5 कोशांच्या गुहेतील दशराकाशात दडून राहिलेले ब्रह्म जो जाणतो असे तैत्तरीय श्रुती सांगते. गुहा म्हणजे पंचकोश. ते आता वेगळे करून सांगू. 5 कोश कोणते? स्थूल देहाच्या आत प्राण, प्राणाच्या आत मन, मनाच्या आत कर्ता म्हणजे बुद्धी व बुद्धीच्या आत भोक्ता म्हणजे आनंद, अशी ही गुहेची रचना म्हणजे परंपरा आहे. अस्थिमासांच्या स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणतात. स्थूल देहाच्या आत प्राणमय कोश असून प्राणमयाच्या आत मनोमय कोश असतो. मनोमयाच्या आत मी करता असे म्हणणारा विज्ञानमय कोश असून त्याच्या आत मी भोगता असे समजणारा आनंदमय कोश आहे. स्थूल देह किंवा अन्नमय कोश मी असणे शक्य नाही, कारण पिता अन्न खातो, त्या अन्नाने तयार झालेल्या वीर्यापासून शरीर जन्माला येते व अन्न खाऊनच वाढते. अशा रीतीने देह अन्नमय आहे. आत्मा देह असणे शक्य नाही, कारण देह जन्मापूर्वी व मरणानंतर नसतो. वीर्य देणारा पिता व गर्भ धारण करणारी माता असे दोघेही अन्न खातात. मातेने सेवन केलेल्या अन्नावर गर्भ गर्भाशयात जगतो व वाढतो. तो जन्माला आल्यावर तिच्या दुधावर वाढतो. पुढे तांदूळ गव्हासारख्या अन्नाने वाढत जातो. म्हणून शरीर अन्नमय आहे. जन्मापूर्वी व मृत्यूनंतर अन्नमय शरीर नसते, पण आत्मा मात्र देहापूर्वी, देहकाळी व देहानंतर अखंड आहे. म्हणून देह म्हणजे आत्मा नाही असा सतत निश्चय करावा. असा निश्चय हेच ध्यानाचे स्वरूप असून त्या निश्चयाला सहजता आली की त्याने अन्नमय कोशाचा निराश होतो. शिवाय स्थूल देहालाच आत्मा मानले तर चालू जन्मापूर्वी तो नव्हता. मग चालू जन्म तरी त्याला कसा मिळाला? पुढील जन्मही मिळणार नाही. मग चालू जन्मात त्याने केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात भोगता येणार नाही, भोगावे लागणार नाही. स्थूल देह म्हणजे आत्मा हे चार्वाक मत स्वीकारले तर चालू जन्मामधील जन्म व चालू जन्म या दोहींच्या बाबतीत अडचण येते. आत्मा व देह एकच मानले तर मागील जन्मी मरण आल्यानंतर देहाबरोबर आत्मा मेला असे मानावे लागेल. त्या देहाने केलेले कर्म भोगण्याचे मग कारणच उरणार नाही. त्यामुळे त्याच आत्म्याला चालू जन्माचा देह मिळणे शक्य नाही. पण असे जर मानले तर केलेल्या कर्माचा फल न देता नाश होतो असा दोष येतो. कोणतेही पूर्वकर्म नसूनही देह जन्माला आला असे मानले तर न केलेल्या कर्माचे फळ मिळाले असा दोष होतो. या विचारसरणीत संचित, प्रारब्ध व क्रियमाण या 3 कर्मांचा समावेश आहे. पुनर्जन्मावर आधारलेली ही कर्मे आहेत. वासांसी जीर्णानी यथाविहाय. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 22. या शब्दात भगवद्गीतेमध्ये व मृत्युः स मृत्युम गच्छति कठोपनिषदात अशा प्रकारे काठक श्रुतीत पुनर्जन्म सांगितला आहे. अनंत जीवनसृष्टीचे निर्माण करणारी ही ईश्वरी व्यवस्था आहे. केवळ वर्तमानाचा विचार करणारे विचारवंत ही व्यवस्था अन्यायकारक आहे म्हणून ती नाकारतात. अज्ञानी लोक ईश्वराला त्यामुळेच निर्दय, पक्षपाती किंवा लहरी समजतात. जेथे परिणाम म्हणजे कार्य दिसतो तेथे त्याचे कारण असले पाहिजे हे विचाराने कळते.
दारिद्र्यासारखा परिणाम दिसतो, त्या अर्थी त्याचे कारण असले पाहिजे व ते जीवाशीच संबंधित असले पाहिजे हे निश्चित आहे. जीवाने क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा उपयोग केला तर त्यामुळे त्याची सर्व प्रकारे प्रगती होऊ शकते. उलट त्याचा नीट उपयोग केला नाही तर असलेले वैभव नष्ट होऊ शकते. अनेक वेळा जीवाने सर्व प्रकारे प्रयत्न करूनही त्याच्या आवाक्याबाहेरील घटना घडून सर्वनाश होऊ शकतो. उदाहरणार्थ धरणीकंप, युद्ध, अपघात, साथीचे रोग इत्यादी. या सर्वांचा जीवाच्या प्रारब्धाशी थेट संबंध मानला नाही तर त्या घटनांचे कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण करता येत नाही. म्हणून आत्म्याची म्हणजे जीवाची कर्मे आत्म्याबरोबर राहतात. देह नष्ट होतो, आत्मा व शरीर भिन्न आहेत. डॉक्टर स्टीव्हन्सन या अमेरिकन शास्त्रज्ञाने प्रयोगाने वैज्ञानिक निकष वापरून पूर्वजन्म आहे असा निष्कर्ष काढला आहे. एकूण स्थूल देह किंवा अन्नमय कोश अचेतन असून आत्म्याहून भिन्न आहे. आता पुढील प्राणमय कोशही तसाच आहे. सर्व शरीरात व्यापून राहिलेला वायू शरीराला ऊर्जा म्हणजे एनर्जी पुरवून इंद्रियांना कार्यक्षम करतो. हा वायूच प्राणमय कोश जाणावा. हाही अचेतन असल्याने आत्मा नाही. प्राणमय कोश म्हणजे 5 प्राण अधिक 5 कर्मेंद्रिय. प्राण ही ऊर्जा आहे, ती अचेतन देहातील उपकरणांना कार्यक्षम करते. शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही या श्री समर्थ वचनाप्रमाणे हे देहयंत्र प्राणरूप ऊर्जेवर चालते. गाढ झोपेत उपकरणे काम करत नसली तरी ऊर्जा असतेच. प्रश्नोपनिषदात प्राणांना सूर्य म्हटले असून देहादी जगताला चंद्र म्हणजे रई म्हटले आहे. ऊर्जेमुळे यंत्र चालत असले तरी यंत्राचे नियंत्रण चेतन करतो. हा चेतन जीवात्मा यंत्ररूप शरीरापासून व ऊर्जारूप प्राणापासून वेगळाच मानला पाहिजे. प्राण शरीर यंत्राच्या हालचाली करवतो म्हणून केवळ त्याला चेतन म्हणता येत नाही. वीज पंखा फिरवते तरी वीज चेतन नाही. वीज निर्माण करणारा, पंखा तयार करणारा व वीज पंख्याला जोडून देणारा चेतन असतो. त्याप्रमाणे प्राणादी ऊर्जा वापरणारा जीवात्मा चेतन आहे. म्हणून प्राणमय कोश अचेतन आहे, तो आत्मा नाही. आता मनोमय कोशही आत्मा नाही. बघूया. जो देहाला मी समजतो, घर वगैरे माझे समजतो, तो कामाधिकांनी भ्रमिष्ट झालेला मनोमय कोश आत्मा नाही. एक असताना दुसरेच वाटणे हे भ्रमाचे स्वरूप आहे. हा भ्रम मनोमय कोशाला होतो. 5 ज्ञानेंद्रिये व संकल्प विकल्प करणारी अंतःकरण वृत्ती म्हणजे मन यांचा मिळून मनोमय कोश होतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः असे श्रुतिवचन असल्याने मन चेतन असल्यासारखे वाटते. श्री समर्थ रामदासांनी मनाला बराच उपदेश केला असल्याने त्याचेच सर्व कर्तृत्व असल्याचा समज होतो. मनाच्या माध्यमातून ज्ञानेंद्रियांना ज्ञान होत असल्याने मन चेतन आहे असा निश्चय होण्यास मदत होते. परंतु मन वायुतत्वाचे असून पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून होते असे पंचीकरण शास्त्र सांगते. पंचभूते अचेतन असल्याने मन अचेतनच मानले पाहिजे. नाशांत मानसो वापी प्रज्ञाने नैन मापनुयात ही काठक श्रुती मन शांत केल्याशिवाय आत्मानुभव येत नाही असे सांगते. त्यामुळे मन व आत्मा वेगळे ठरतात. मनाला काम, क्रोध, लोभ, भय इत्यादी विकार असतात. म्हणजे मनाच्या स्वरूपात कामाधिकामुळे अनेक बदल होतात. आत्मा अविकारी व परिणामरहित म्हणजे स्वरूपात बदल न होणारा असल्याने मन व आत्मा भिन्न आहेत. जीवाला जेव्हा स्वरूपाचे विस्मरण होते तेव्हा त्याचे मन मी देह, घर वगैरे माझे असे संकल्प करीत राहते. मन हे जीवाचे साधन आहे. साधन अचेतन असून साधन वापरणारा चेतन असतो. आत्मा अमन अप्राण आहे असे मुंडक श्रुती सांगते. त्यामुळे मन व आत्मा भिन्न आहेत. मनसो मनयत असे केन श्रुती आत्म्याच्या बाबतीत म्हणते. यावरून मन व आत्मा भिन्न आहेत. आता विज्ञानमय कोशही आत्मा नाही. जी चिदाभासासह असलेली बुद्धी गाढ झोपेत लीन होते व जागेपणी नखापासून मस्तकापर्यंत सर्व शरीर व्यापून राहते, ती विज्ञानमय कोश या नावाने ओळखली जाणारी बुद्धी आत्मा नाही. 5 ज्ञानेंद्रिये व अंतःकरणाची निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी मिळून विज्ञानमय कोश होतो. ज्ञानेंद्रिये व बुद्धी ही पंचभूताच्या सत्वगुणापासून झाली असल्यामुळे ती अचेतनच आहेत. बुद्धेरात्मा महान परहा
कठोपनिषद, आत्मा बुद्धीपलीकडे किंवा बुद्धीहून सूक्ष्म आहे. त्यामुळे आत्मा बुद्धीहून भिन्न आहे. बुद्धिश्च न विचेष्टती तमाहू परमाम गतिम. जेव्हा बुद्धीचे व्यापार थांबतात तेव्हाच आत्मानुभव येतो. त्यामुळे आत्मा व बुद्धी वेगळे आहेत. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी. ज्ञानेश्वरी. बुद्धी हे तत्व सत्वगुणाचे व तेज तत्वाचे असल्याने अत्यंत स्वच्छ आहे. त्यामुळे त्यात ज्ञानरूप आत्मप्रकाश फाकतो किंवा व्यापून राहतो. त्याला चिदाभास असे म्हणतात. एखाद्या स्वच्छ काचेच्या गोळ्यामध्ये ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश पसरतो त्याचप्रमाणे स्वच्छ बुद्धीत आत्मप्रकाश पसरतो असे समजावे. या चिदाभासामुळे बुद्धी या उपकरणाला ज्ञान होऊ शकते. त्याने बुद्धी कार्यान्वित होते, म्हणजे ॲक्टिवेट होते. भांड्यात पाणी भरून भांडे अग्नीवर ठेवले तर भांड्यातील पाणी तापते. त्या तापलेल्या पाण्यात ज्याप्रमाणे अग्नीचा उष्णता हा गुण उतरतो त्याप्रमाणे बुद्धीत ज्ञान हा गुण उतरतो. त्यामुळे बुद्धी चेतन आहे असा भ्रम होतो. गाढ झोपेत ही बुद्धी लीन होत असल्याने बुद्धी आत्मा असणे शक्य नाही. कारण आत्मा नित्य आहे. जागृतीत असणे व झोपेत नसणे असे आत्म्याच्या बाबतीत शक्य नाही. नित्यो अनित्यानां चेतनश्च अचेतनानां. आत्मा सर्व अनित्य व अचेतन पदार्थात नित्य व चेतन रूपाने व्यापून आहे. अनित्य बुद्धीत नित्य आत्मा व्यापून असल्याने बुद्धी किंवा विज्ञानमय कोश म्हणजे आत्मा नाही. बुद्धीला कर्ता म्हणतात. आत्मा निष्क्रिय आहे. त्यामुळे आत्मा व बुद्धी भिन्न आहेत. मन व बुद्धी हे अंतःकरणाचेच कार्यानुसार मानलेले भेद असताना दोघांचे दोन वेगळे कोश करण्याचे कारण काय? तर अंतःकरण जेव्हा कर्ता होते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. ते जेव्हा साधन म्हणजे करण होते तेव्हा त्याला मन म्हणतात. आणि हे दोन्ही परस्परावलंबी आहेत. निर्णय घेणे किंवा निश्चय करणे हे बुद्धीचे काम आहे. त्या इंद्रियांचे विषय बुद्धीपर्यंत आणून पोचवणे, त्या विषयांचे संकल्प करणे व बुद्धीने घेतलेले निर्णय इंद्रियांपर्यंत नेऊन कळवणे या गोष्टीचे साधन मन आहे. मनाने संकल्प केल्याशिवाय व बुद्धीपर्यंत विषय आणून सोडल्याशिवाय बुद्धीला निर्णयाला विषयच मिळत नाही. बुद्धीने केलेला निश्चय इंद्रियापर्यंत पोचवल्याशिवाय मनाच्या संकल्पाची पूर्ती होत नाही. अशा रीतीने मन व बुद्धी परस्परावलंबी म्हणजे परस्परांचे आत व बाहेर असल्याने व दोघात कार्यभेद असल्याने दोन स्वतंत्र कोशांची कल्पना केली. कर्त्या वाचून जशी कृती होत नाही तशी साधना वाचूनही होत नाही. कृतीसाठी कर्त्याच्या आत मन मानावे लागते, तसेच मनाच्या आत कर्ता म्हणजे बुद्धी मानावी लागते. आनंदमय कोश म्हणजे भोक्ता, तोही आत्मा नाही. एखादी अंतःकरण वृत्ती अंतर्मुख झाली असता तिच्यातील चिदाभासाच्या आनंदात ती हरवून जाते. हे जीवाच्या पुण्याचे फळ असते. तीच वृत्ती भोग समाप्तीच्या काळी झोपेमध्ये घन अज्ञानात लीन होते. पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख आहे. सुखभोगाच्या काळी म्हणजे सुख देणाऱ्या विषयाच्या भोगकाळी अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन चिदाभासात हरवून जाते. बिंबाचे गुण प्रतिबिंबात असतात. त्यामुळे कूटस्थ चैतन्याचे म्हणजे आत्म्याचे गुण चिदाभासात असतात. आत्मा सच्चिदानंदरूप असल्याने चिदाभासही तसाच मानला पाहिजे. म्हणून विषयभोगाच्या प्रमोदकाळी, तर प्रमोदकाळ म्हणजे काय दिले? अनुकूल विषयाचे स्मरण म्हणजे प्रिय, त्याची प्राप्ती म्हणजे मोद आणि त्याचा प्रत्यक्ष भोग म्हणजे प्रमोद. अंतःकरण वृत्ती चिदाभासाच्या आनंदात हरवून गेल्याने सुखी होते. पुण्याने होणारे भोग भोगून संपल्यावर तीच अंतःकरण वृत्ती घन अज्ञानात लीन होऊन सुखसंपन्न होते. हीच गाढ निद्रेची सुषुप्ती नावाची अवस्था होय. या दोन्ही रीतीने जागृती व सुषुप्तीमध्ये येणाऱ्या आनंदानुभवाला आनंदमय कोश म्हणतात. येथे आनंदानुभव असला तरी हा कोश अचेतनच आहे. आत्मा हे त्याचे स्वरूप नाही. कारण कधी आहे कधी नाही असा असल्याने हा आनंदमय सुद्धा आत्मरूप नाही. जो आत्मबिंबाचा आनंद तो अखंड असल्याने आत्मरूप आहे. पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःख असल्याने व ती सुखदुःखे अनुकूल व प्रतिकूल विषयांच्या प्राप्तीने होत असल्याने त्या सुखात सातत्य नाही. आत्मा सतत सुखरूप आहे. गाढ झोप ही जीवाची कायमची अवस्था नाही.
त्यामुळे त्यात मिळणारे सुख कायमचे व स्वतंत्र नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात, साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणे येता. गाढ झोपलेल्याला जर नंतर स्वप्न पडले नसते व जाग आली नसती तर तो ब्रह्मरूप झाला असे म्हटले असते. आत्मा निरपेक्ष सुखरूप आहे. आनंदमय कोशाचे सुख अनुकूल विषयभोग व निद्रेवर अवलंबून आहे. म्हणून ज्या सद्रूप आत्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते तो आत्मा चित्त व आनंदरूप आहे. इतर सर्व देह, मन, प्राण, बुद्धी, आनंदमय ही अचेतन व अनात्म आहेत. आता एक शंका विचारली आहे, स्थूल देहापासून निद्रानंदापर्यंत कशातच आत्मा नाही असे तुम्ही म्हणता, पण त्यांच्यापासून वेगळ्या आत्म्याचा कुठेच अनुभव येत नाही. अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व कोश अचेतन असल्याने आत्मरूप नाहीत हे पटले खरे, पण मग आत्मा त्यांच्याहून वेगळा असा चेतन स्वरूपात अनुभवाला येत नाही, याचे स्पष्टीकरण कोणते? तर त्याचं उत्तर असं आहे, शंका योग्य आहे. निद्रानंदाचा सर्वांना अनुभव येतो, इतर कोशांचाही अनुभव येतो, पण त्याहून दुसरे काहीच अनुभवाला येत नाही. हे सर्व अनुभव ज्याच्या सत्तेवर अनुभवाला येतात म्हणजे आत्मसत्ता, त्याचा विचार कसा टाळता येईल? जे 5 ज्ञानेंद्रिये व अंतःकरणाला अनुभवाला येत नाही त्याला अस्तित्व नाही असे म्हणणे व्यावहारिक दृष्टीने बरोबर आहे. सर्व व्यवहार ज्ञानेंद्रिये व अंतःकरणाने येणाऱ्या अनुभवावर बिनबोभाट चालतात. पण जर हा सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल की ज्याचा अनुभव येतो ते अनुभव घेणाऱ्यापासून वेगळे असले पाहिजेत. देह, मन, प्राण, बुद्धी व सुख यांचा येणारा अनुभव कोणाला येतो याचा विचार करावा लागेल. आणि असाच विचार करत राहिले तर एक वेळ अशी येईल की त्याचे उत्तर कधीच न सापडून अनवस्था प्रसंग येईल. म्हणजे पहिल्याचा अनुभव घेणारा दुसरा, दुसऱ्याचा अनुभव घेणारा तिसरा, अशी ही रांग कधीच संपणार नाही. येथे श्रुतिवाक्यावरील श्रद्धेचे अपार महत्त्व लक्षात येते. ज्याचा मनाला विचार करता येत नाही, पण ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या सत्तेवर किंवा अधिष्ठानावर मन विचार करते, तसेच मुंडक उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वयंप्रकाश नित्य प्रकाशमान असल्याने त्याच्या ज्ञानप्रकाशात या सर्वांचे ज्ञान होते. हे सर्व म्हणजे जे जे ज्ञानेंद्रिये व अंतःकरणाने होणाऱ्या ज्ञानाच्या किंवा अनुभवाच्या कक्षेत येऊ शकते ते सर्व. श्री ज्ञानदेव म्हणतात, मग इदंतेसी वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. ज्ञानेश्वरी अध्याय 15. इदंता व अहंता यांच्यापासून जे आत्मरूप असते ते स्वसंवेद्य असून तेच मी असे अनुभवावे लागते. आता आत्म्याचे स्वरूप सांगतात. अनुभवरूप असणे हेच आत्म्याचे स्वरूप असल्यामुळे त्याचा अनुभव घेता येत नाही. त्याहून दुसरा ज्ञाता नाही व त्यामुळे वेगळे ज्ञान नाही. तो नाहीच म्हणून तो जाणता येत नाही असे नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात, ज्ञातृनेया विहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीवजे. आत्मा हा ज्ञाता व ज्ञेय विरहित केवळ ज्ञानरूप आहे. निर्विशेष ज्ञानरूप आत्मा मी आहे अशा तऱ्हेचा प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष अनुभव घेणे हाच त्याचा अनुभव आहे. व्यवहारात सुद्धा एका प्रकाशमान दिव्याच्या अनुभवासाठी म्हणजे दिसण्यासाठी दुसऱ्या प्रकाशमान दिव्याची गरज नसते. त्याचप्रमाणे स्वयंप्रकाश आत्म्याच्या अनुभवासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही. तो स्वतःच अनुभवरूप आहे. मात्र या अनुभवात व्यावहारिक अनुभवाप्रमाणे अनुभव घेणारा वेगळा कोणी नसल्याने या अनुभवाविषयी अनुभव येईपर्यंत शंका येतच राहते. ही शंका जाण्यासाठी श्री ज्ञानदेव सांगतात, तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पांडुसुता मीची होईल. विषयसुख बाजूला सरून कृष्णसुख व आत्मसुख अनुभवण्याचा प्रयत्न केल्यास हळूहळू अशक्य वाटणारा आत्मानुभव अवश्य येतो. एखाद्याला आत्मा नाहीच म्हणून अनुभव येत नाही असेही प्रामाणिकपणे वाटू शकते. येथे श्रद्धेचे अपार महत्त्व आहे. श्रद्धा, विचार, साधना, अनुभव अशा क्रमाने अनुभव आला की श्रद्धा सत्य आहे अशी खात्री होते. गोडी हा ज्याचा गुण असतो त्यांना स्वतःला ती गोडी मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणाची म्हणजे गोड पदार्थाची गरज नसते. त्यांना गोडी देणारा दुसरा पदार्थ नसतो. मधुर, आंबट, तिखट इत्यादी रस असलेले साखर, लिंबू, मिरची असे पदार्थ असतात.
या पदार्थांना त्यांचा रस दुसऱ्या कोणाकडून मिळत नाही, तो त्यांचा अंगभूत असतो. त्याचप्रमाणे ज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी अंगभूत आहे, ते त्याला दुसऱ्या कोणाकडून मिळत नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे, सर्व कोश त्याच्यामुळे प्रकाशित होतात असा विचार केला तर अनवस्था प्रसंग येत नाही. गोडी देणारा दुसरा पदार्थ नसला तरी साखरेसारख्या पदार्थाचा तो स्वभावच असतो. त्याप्रमाणे आत्मा हा कोणाकडून अनुभवला जाणारा नसला तरी तो अनुभव रूपच आहे. गोडी व साखर अतूट आहेत. साखरेला पांढरेपणा, कणाचा आकार, मऊपणा इत्यादी विशेष असतात. या सर्वात गोडी व्यापून राहते. तिचा पांढरेपणा गोड आहे पण कण गोड नाही असे कधीच होत नाही. त्याप्रमाणे अनुभवरूप असणे व आत्मा हे अतूट आहे. आत्मा सत आहे पण तो चित नाही असे कधीच होत नाही. वेदांतशास्त्र तसेच सांगते. हा आत्मा स्वयंप्रकाश आहे. या दृश्य सृष्टीच्या आधीपासून तो ज्ञानरूपाने आहे. तो आहे म्हणून त्याच्या प्रकाशातच सूर्यादिकांचे प्रकाशन होते. त्याच्या ज्ञानप्रकाशात या सर्व दृश्य जगताचे ज्ञान होते. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम तमेव भान्तमनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. आत्मा सूर्यप्रकाशाने किंवा चंद्रप्रकाशाने प्रकाशित होत नाही, उलट तेच आत्मप्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणून आत्मा सर्वांच्या आधीपासून प्रकाशमान आहे. प्रकाशन होणे म्हणजे ज्ञान होणे. ज्ञानरूप ब्रह्म सर्वांच्या आधीपासून आहे. नंतर दृश्य जगत निर्माण झाले. ते जगत आत्म्याच्याच प्रकाशाने प्रकाशित आहे. याच अर्थाची बृहदारण्यक श्रुती आहे. ज्याने हे सर्व जाणले जाते ते अन्य कशाने जाणले जाईल? ज्ञात्याला जाणणारे दुसरे साधन कुठून आणावे? ज्ञानरूप आत्म्याच्या सत्तेवर जीवाला दृश्य सृष्टीचे ज्ञान होते. पण त्या आत्म्याचे ज्ञान कोणाला कसे होईल? जे ज्ञेय असते ते अचेतन असते. ज्ञान चेतन असून ते कधीच ज्ञेय होत नाही. माणूस चेतन आहे. एक चेतन माणूस दुसऱ्या चेतन माणसाला जेव्हा पाहतो तेव्हा त्याचे अचेतन शरीर त्याला दिसते. त्यातील चैतन्य दिसत नाही. कारण पाहणारा माणूस व दिसणारा माणूस यात चैतन्य तेच तसेच व तितकेच असल्याने चैतन्यात द्रष्टा व दृश्य असे भाग नाहीत. अविभागेन दृष्टत्वात असे व्याससूत्र आहे. पाहणारी बुद्धिस्त चिदाभास नावाची उपाधी दुसऱ्या देहरूप उपाधीला पाहते. उपाधी अचेतन असते. मेलेला माणूसही दिसतोच. जिवंत माणसाच्या हालचाली दिसतात पण त्यामागील चैतन्य दिसत नाही. कारण चेतन आत्मा 5 ज्ञानेंद्रियांनी कळत नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे असे श्रुती सांगतात. तो आत्मा जे जाणण्यासारखे आहे ते सर्व जाणतो पण त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही. जे जाणले जाते व जे जाणले जात नाही याहून तो वेगळाच असून बोध किंवा शुद्ध जाणीव हेच त्याचे स्वरूप आहे. स वेत्ती वेद्यम न च तस्यास्ति वेत्ता अन्यत एव तत् विदितात अथ अविदितात आधी या 2 श्रुतीचे या श्लोकात रूपांतर केले आहे. तो सर्व पदार्थ जाणतो पण त्याला जाणणारा कोणी नाही. जे जाणले जाते त्याहून आत्मा वेगळा आहे. जे जाणले जात नाही त्याहून तो पलीकडे आहे असा या 2 श्रुतींचा अर्थ आहे. जे जाणणे असते त्याला ज्ञान म्हणतात. जे न जाणणे असते त्याला अज्ञान म्हणतात. आत्मा सविशेष ज्ञानाचा व अज्ञानाचाही प्रकाशक आहे. म्हणून तो दोन्हीहून वेगळा आहे. जे दृश्य असते ते जाणले जाते. अव्यक्त हे तत्त्व केवळ शास्त्राने जाणले जाते, ते दृश्य नाही. आत्मा जाणल्या जाणाऱ्या दृश्याहून वेगळा आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने न जाणल्या जाणाऱ्या अव्यक्ता पलीकडे आहे. ज्ञानाचे वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह असे 2 प्रकार आहेत. वस्तुनिष्ठ ज्ञान वर्णनात्मक असते. व्यक्तिनिष्ठ ज्ञान विचारात्मक असते. वर्णनासाठी नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ यांनी कळण्यासारखी वस्तू असावी लागते. आत्मा या कशानेच कळत नसल्याने त्याचे वस्तुनिष्ठ ज्ञान होत नाही. ज्या संबंधी विचार करायचा ती वस्तू प्रत्यक्षात पाहिलेली, ऐकलेली इत्यादी असावी लागते. तरच ती वस्तू चांगली, वाईट, सुंदर, कुरूप, अनुकूल, प्रतिकूल इत्यादी प्रकारांनी भिन्न मतांच्या विचारांचा म्हणजे रिफ्लेक्शनचा विषय होते. आत्मज्ञान असे व्यक्तिनिष्ठही असू शकत नाही. म्हणून आत्मज्ञान वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ नाही, असे केवळ ज्ञान असू शकते. हे कधी ऐकलेलेही नसते व ऐकले तर लवकर पटतही नाही. त्यामुळे आत्मानुभव फार कठीण वाटतो. आणि ज्याला ज्ञान होत असूनही त्या ज्ञानाविषयी अंदाजही करता येत नाही
त्या मनुष्य रूपाने वावरणाऱ्या दगडाला शास्त्र कसा बरे बोध करू शकेल? प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे शुद्ध ज्ञानरूप आत्मा नित्य प्रकाशमान असतोच. प्रत्येक मनुष्याला सतत असणाऱ्या अहम या स्फुरणामागे नित्य प्रकाशमान आत्मरूप संवित सतत आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात, येरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणून इदम म्हणजे हे व अहम म्हणजे मी, या प्रत्येक ज्ञानामागे स्वयंप्रकाश आत्मा सतत आहे. तो मी आहे या रूपाने जाणवतो. पण जराही विचार करण्याची क्षमता नसलेल्या पामराला या शास्त्राचं सांगण्याचा काय उपयोग? अनुभव असूनही विचार नसल्याने अनुभव नाही असे वाटते. ते असे, मला जीभ आहे की नाही हे मला कळत नाही असे वाक्य बोलणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. मला बोध होत नाही आता तो होईल हे बोलणेच वरीलप्रमाणे आहे. जे जिभेने बोलायचे ते बोलून जिभेच्या अस्तित्वाविषयी शंका घेणे जसे वेडेपणाचे आहे, तसे मला कळते किंवा कळत नाही असे म्हणून बोधाविषयी शंका घेणे ही वेडेपणाचे आहे. कळते हे जसे ज्ञान आहे तसे कळत नाही हेही न कळण्याचे ज्ञानच आहे. या दोन्ही अनुभवात ज्ञानरूप आत्मा समान आहे. यावरून ब्रह्मज्ञानाचा निश्चय असा करावा. व्यवहारात जे जे कळते त्याकडे दुर्लक्ष केले असता जे केवळ कळणे उरते तेच ब्रह्म, अशी बुद्धी तयार झाली की त्यालाच ब्रह्मनिश्चय असे म्हणावे. आकाशात सूर्य डोळ्यांनी पाहिला तर सूर्याचे ज्ञान होते. डोळ्यातून चिदाभासासह असलेली अंतःकरण वृत्ती सूर्यापर्यंत पोचली असता अंतःकरण वृत्तीने त्यावरील अज्ञानाचे आवरण दूर होऊन चिदाभासाला सूर्याचे त्याच क्षणी ज्ञान होते. हा चिदाभास ज्ञानरूप कूटस्थ चैतन्याचा म्हणजे आत्म्याचा असतो. डोळे मिटून किंचित विचाराने सूर्याच्या ज्ञानाकडे म्हणजे ज्ञेयाकडे दुर्लक्ष करावे व विचारानेच ती अंतःकरण वृत्ती आत शुद्ध किंवा केवळ ज्ञानाकडे न्यावी. मग ते ज्ञानरूप कूटस्थ चैतन्य हेच ब्रह्म आहे असा निश्चय करावा. या निश्चयाला सरावाने सहजता येते. नंतर हीच प्रक्रिया प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या म्हणजे वृत्ती ज्ञानाच्या बाबतीत आपोआप होऊ लागते. यालाच दृश्याच्या संदर्भात बाधितानुवृत्ती असे म्हणता येईल. याच रीतीने 5 कोशांचा बाध करावा. असे केले असता 5ही कोशांचा निराश केला असता साक्षीरूप बोध मात्र उरतो, तोच आत्मा आहे. निराश केल्यानंतर काहीच उरत नाही म्हणजे शून्य असे सिद्ध करणे शक्य नाही म्हणजे दुर्घट आहे. अन्नमय कोश मी नाही इत्यादी प्रकारे सर्व कोशांपासून मीची सोडवण केली असता म्हणजे त्याचा निराश केला असता सर्वांचे प्रकाशन करणारा आत्मरूप मी उरतो. काहीच नाही अशा प्रकारचे शून्य उरत नाही, कारण क्षणभर वासणाऱ्या शून्याचे सुद्धा आत्माच प्रकाशन करतो. येथे शून्यवादाचा धोका ओळखून श्री समर्थ म्हणतात, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये सुन्नत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. दृश्य म्हणजे पंचकोशाच्या जाणीवेचा प्रांत, देव म्हणजे साक्षीरूप शुद्ध जाणीवेचा प्रांत. शून्य म्हणजे पंचकोशाच्या निरासानंतर येणारी काही नाही अशी जाणीव. शून्याच्या या जाणीवेलाच अज्ञानामुळे ब्रह्म समजणे शक्य आहे. आता काही उरले नाही अशा प्रकारे पंचकोश निरासानंतर येणारा शून्याचा अनुभव आत्मप्रकाशातच येतो. हा आत्मप्रकाश साक्षीरूप आहे. शिवाय आपला आपल्याशी स्वतःच्या अस्तित्वाविषयी कधीच वाद नसतो. असा वाद गृहीत धरला तर त्यात प्रतिवादी कोण असणार? मी आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित करून आपण आपल्याशी वाद घालत नाही, कारण मीच्या अस्तित्वाविषयी माझ्याशीच वाद घालणे शक्य नाही. म्हणून मी माझा किंवा माझा मी प्रतिवादी होत नाही. मी सदा सिद्धच आहे. शून्याची सिद्धी मात्र कधीच होत नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.